मिरजेतील वार्ड क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार पीरभाई काजी उर्फ अण्णा यांनी काँग्रेस पक्षाचे संजय मेंढे, करण जमादार व चंदू हुलवान यांची उघडली पोलखोल। गेल्या 5 वर्षांपासून त्यांनी या प्रभागांमध्ये काही सुद्धा काम केले नसून रस्ते असो, ड्रेनेज असो व मूलभूत समस्या यासाठी यांनी या भागामध्ये सर्व नागरिकांमध्ये सांगत आले आहेत की मी कोट्यावधीने निधी आणून ते सर्व कामे केले आहे। काजी यांनी स्पष्ट सांगितले की हे तिन्ही नगरसेवक गेल्या 5 वर्षापासून काही सुद्धा काम केलेले नसून हे फक्त लोकांना गुमराह करायचं काम सुरू केलं आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर सर्व प्रभागांमध्ये जाऊन गाठीभेटी घेऊन हे सर्व काम मी केलेले आहे असे सांगत फिरत आहे, अशी टीका काजी यांनी केली आहे। तसेच पैसे देऊन मत मिळवत असल्याचे पण त्यांनी ही मोठी टीका केली आहे। येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी पीर काजी अपक्ष म्हणून एसी या चिन्हावर उभा असून तरी असल्या खोट्या बोलणाऱ्या उमेदवारापासून सावध राहा व मला एक संधी द्या, मी या भागाचा पुरेपूर काम करून समस्या सोडविल असे काजी यांनी व्यक्त केले व आश्वासन दिले। तसेच या भागामध्ये पीर काजी हे अपक्ष निवडणूक मध्ये थांबले असून त्यांना या भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे व या भागामध्ये हे चांगल्या मताधिक्याने निवडून येईल असे जोरदार चर्चा सुरू आहे। यावेळी इब्राहिम शेख, इम्रान सय्यद, सलीम चमन शेख, मुजफ्फर बिजापुरे, मजहर मुश्रीफ व अजहर मुश्रीफ आणि समस्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। मी वार्ड क्रमांक 5चा अपक्ष उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक 5 मध्ये उभा आहे। तरी या वार्डामध्ये पहिला आलेले नगरसेवक रुबाबानं सांगत आहे की वार्डात एवढं काम केलं, तेवढं काम केलं। या वार्डाचा जरा पण विकास झालेला नाही। गल्ली आणि बोळ्यामध्ये जाऊन तुम्ही बघा काय अवस्था आहे तिथं। आणि मोठ्या सांगतात 7 कोटी आणलो, 25 कोटी आणलं, कुठे गेलं हे 25 कोटी रुपये? वार्डात खड्डे एवढे मोठे आहेत। वार्डात पिझ्झाच्या प्लॉटमध्ये जावा, सारा कॉलनीमध्ये जावा, चांद कॉलनीमध्ये जावा, या रस्त्याची अवस्था काय आहे तुम्ही बघा। लोकांना मोठे भाषणं देतात ते लोक, विकास काही होत नाही यांच्या हातानं, तरी पण सांगत असतात 25 कोटी आणलं, कुठे गेले 25 कोटी रुपये? आणि काही पण काम करत नाही, लोकांना फसवण्याचा धंदा चालला आहे। या 5 नंबर वार्डामध्ये असली व्यवस्था करत आहे। ते वार्डाने आलेले नगरसेवक काय पण अवस्था नाही, पैसे देतात, पैसे देऊनही नाही मतं विकत घेण्याचं काम यांचं चाललेलं आहे। याच्या पुढं आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही विरोध करतो यांचा। आणि 5 नंबर वार्डामध्ये जे परिस्थिती झालेली आहे अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही। लोक पैसे देऊन या लोकांना मतं करतात, लक्षात राहू दे। या लोकांना मतं करायचं असलं तर बघा, नियोजन करा तुमचं, पुढं काय नियोजन होणार आहे, काय अवस्था आहे या वार्डाची। लोक बघा, सारा कॉलनी बाजू बघा, तुम्हाला मेंढे प्लॉट एरियामध्ये ह्या मार्गामध्ये तुमचे रस्ते झालेले आहेत। आणि ह्या पुढं ते आणि हसन मोहल्ला आणि वेताळवाड नगर या एरियाला जाऊन जरा बघा, खड्डे काय परिस्थिती आहे, काय आहे। रिवणी गलीमध्ये जाऊन बघा, डबरं काय झाल्यात, त्यांचं 4 आणे पण काम त्या वार्डामध्ये झालेलं नाही। म्हणून हे लोक नुसतं मतं मागायचे आणि पैसे द्यायचं नियोजन चाललेलं आहे। तरी नागरिकांना आवाहन करतो, तुम्ही बघून मतदान करा, पैसे घेऊन मतदान करू नका तुम्ही। ह्या वार्डामध्ये अशी लोक येऊन मोठे आश्वासन द्यायला लागलेले, आश्वासन देऊन लोकांना फसवण्याचा धंदा हे चाललेला आहे। आणि 1-2 दिवसानं मी बाहेर देणार आहे आणि मौलानाला घेऊन मी प्रचाराला काम लागणार आहे। या वार्डामध्ये मी अपक्ष म्हणून निवडून उमेदवार उभा आहे। तरी तुम्ही सर्व नागरिकांना एक विनंती करतो की मला मतदान करा, पुढचा विकास जे काम आहे ते स्वतः येऊन करीन। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।